सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीरित्या मुरुम उत्खनन होत आहे आणि मुरुम आणि खडीने ओव्हरलोड भरलेल्या गाड्या भरधाव वेगाने जात असतात। त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत छोट्या मोठ्या अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। नागरिकांना ये-जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आणि तसेच जिल्ह्यातील काही स्टोन क्रश उद्योजकांचे नियमबाह्य उत्खनन चालू आहे। उत्खननासाठी बोरच्या साह्यानं अगदी खोलवर ब्लास्टिंग घातले जात आहे आणि त्यामुळे परिसरातील घरांना तडे जात आहेत। बोर विहिरीचं पाणी कमी होत आहे। शेती, द्राक्ष पिकं, भाजीपाला आदी पिकांवर धुळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून अशा प्रकारच्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे आणि तसे धुळीमुळे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। या प्रकारच्या तक्रारी संबंधित विभागाला वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत, परंतु काही लाचखोर आणि हप्तेखोर अधिकारी कर्मचारी यांच्या आशीर्वादामुळे बेकायदेशीरित्या चाललेले धंदे जोमात सुरू आहेत। तरी सांगली जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी असल्याने या पत्राची जाणीवपूर्वक दखल घेऊन अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या दोषींवर संबंधित विभागाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि कारवाई टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं। तसेच संबंधित विभागाचे काही प्रामाणिक अधिकारी कारवाई करण्यास गेले असता वाळू तस्कर, बेकायदेशीर मुरुम उत्खनन करणारे, स्टोन क्रेशर चालवणारे आणि विविध गाड्यांचे ड्रायव्हर अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊ धक्काबुक्की मारहाण करतात। अशा वेळी प्रशासनाकडून कडक कारवाईची अंमलबजावणी करण्यात यावी आणि कारवाई करण्यात यावी। तसेच आपल्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रांताधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात यावी। सदर बैठकीस स्वाभिमानी स्वराज्य सेनेला निमंत्रित करण्यात यावं आणि जिल्ह्यात सुरू असणारे बेकायदेशीर उद्योग, व्यवसाय धंदे यांच्यावर कडक कारवाईचं पाऊल उचलण्यात यावं, अन्यथा स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी दिला आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।